40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। शेतकरी बांधवांनो, आजची बातमी ऐकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार आहे, कारण ज्या पैशांची तुम्ही कित्येक दिवसांपासून वाट बघत बसलात, ज्या हप्त्यासाठी रोज मोबाईलवर मेसेज तपासत राहिलात आणि ज्या मदतीची पेरणीच्या तोंडावर सर्वाधिक गरज पडली, त्या पैशांच्या वाटपाबद्दल अखेर मोठी हालचाल सुरू झाली। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबरोबरच पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या रकमेबद्दल मोठी खुशखबर पुढे आली। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। पण एवढ्यावरच तुम्ही थांबू नका, कारण यासोबतच लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची 32,000 इतकी रक्कम सुद्धा जमा करायची तयारी सुरू झालेली आहे। काही शेतकऱ्यांना 20,000 मिळतील, काहींना 25,000, तर पात्र शेतकऱ्यांना 32,000 रुपये इतकी पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकेल। म्हणजे ही साधी बातमी नाही, पेरणीच्या तोंडावर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातात पैसा देणारी मोठी बातमी ठरेल। पण शेतकरी बांधवांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पैशांना मंजुरी मिळाली म्हणजे प्रत्येकाच्या खात्यात लगेच रक्कम जमा होईल असं समजून मोबाईल बाजूला ठेवू नका, कारण सरकारकडून 2 महत्त्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत। आता ही कोणती 2 महत्त्वाची कामं आहेत जी तुम्हाला पूर्ण करायची आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। पण ही कामं जर अपूर्ण असतील तर खात्यात येणारे पैसे अडकण्याची शक्यता वाढेल। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही मध्येच बंद करू नका, कारण पुढे आपण पाहणार आहोत पैशांचं वाटप नेमकं कधी सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निधी जमा होईल, कोणत्या शेतकऱ्यांना 32,000 रुपये मिळतील, कोणत्या शेतकऱ्यांना 25,000 ते 20,000 रुपये नुकसान भरपाई मिळू शकेल आणि खात्यात पैसे येण्यासाठी कोणती 2 कामं करणं गरजेचं आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत ही बातमी पोहोचवा। आता पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे। आता कुठे शेतकरी मशागत करत बसलाय, कुठे बियाण्यांची पिशवी दुकानातून आणायची बाकी आहे, कुठे खतासाठी दुकानदाराकडून उधारी मागावी लागते, तर कुठे पाऊस 5-6 दिवस उशिरा आल्यामुळे पेरणीचा सगळा हिशोबच बिघडून गेलाय। म्हणून पीक विमा नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा घेऊन आलं। आता मिळालेल्या माहितीनुसार काही भागांमध्ये पीक विम्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे। काही खात्यांची तपासणी पूर्ण झाली, काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांची अंतिम डीबीटी यादी सुद्धा तयार करण्यात आली, तर काही भागांमध्ये निधी पाठवण्यासाठी आधार सीडिंग आणि ई-केवायसी ची अंतिम तपासणी सुद्धा पूर्ण झालेली आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेची रक्कम पूर्णपणे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात सरकणार आहे। म्हणजे कोणत्याही एजंटची तुम्हाला गरज नाही, कोणत्याही व्यक्तीला कमिशन देण्याची गरज नाही, कुणाकडून पावती घेऊन तहसील कार्यालयाच्या चक्रा मारायची सुद्धा गरज नाही। सरकारकडून निधी सोडला की थेट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात। पण या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा लक्षात घ्या, यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी वाटप होणार नाही। पहिल्या टप्प्यात फक्त 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा नुकसान भरपाई आणि नमो योजनेची रक्कम जमा होईल। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय। आता तुमच्या मनात एकच प्रश्न फिरत असेल, आपल्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का, आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का, की उद्याची वाट बघावी लागेल, की पैसे दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात भेटतील? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढे भेटणार आहे। त्यामुळे यादी पूर्ण ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो योजनेचे 2,000 आणि पीक विम्याचे 32,000 रुपये इतकी रक्कम जमा होऊ शकते। काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या प्रमाणानुसार 20,000 मिळू शकतील, काहींना 25,000। जर नुकसान जास्त झालं असेल तर 32,000 रुपयापर्यंत पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे पीएम किसानचे 2,000 रुपये, नमो योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 32,000 रुपये मिळून काही शेतकऱ्यांच्या खात्यात खूप मोठी रक्कम जमा होऊ शकते। पण हे पैसे मिळवण्यासाठी सर्वात पहिलं काम कोणतं? ई-केवायसी। हो शेतकरी बांधवांनो, तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर नमो योजनेचा हप्ता अडकू शकतो। इतकंच नव्हे तर काही प्रकरणांमध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या व्यवहारांमध्ये सुद्धा टेक्निकल प्रॉब्लेम तयार होऊ शकतो। म्हणून आपल्या गावातील सीएससी केंद्र, महा ई सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी ची स्थिती तुम्ही तपासून घ्या। ई-केवायसी पूर्ण दिसत असेल तर त्याची पावती किंवा स्क्रीनशॉट जवळ ठेवा। अपूर्ण दिसत असेल तर आजच प्रक्रिया पूर्ण करून घ्या, कारण शेवटच्या दिवशी केंद्रावर गर्दी वाढते, सर्व्हर बंद पडतो, अंगठ्याचा ठसा जुळत नाही
आधारला मोबाईल नंबर लिंक नसतो आणि मग शेतकरी म्हणतो सरकारने पैसे दिले पण माझ्या खात्यात आलेच नाही. ही वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका. दुसरं महत्वाचं काम म्हणजे बँक खातं आधारशी जोडलेलं असणं. फक्त बँकेत आधार कार्डची झेरॉक्स दिली म्हणून आधार सीडिंग पूर्ण झालं असं समजू नका. तुमचं NPCI मॅपिंग सक्रिय आहे का हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण DBTचे पैसे अर्जामध्ये दिलेल्या खात्याच्या ऐवजी आधारशी जे खातं जोडलेलं आहे, जे बँकेचं खातं जोडलेलं आहे त्या खात्यात सरकतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर तुमचं एक खातं गावातील सहकारी बँकेत आहे, दुसरं खातं एका राष्ट्रीयकृत बँकेत आहे आणि तिसरं जुनं खातं ग्रामीण बँकेत आहे. पण NPCI मॅपिंग मध्ये कोणतं खातं सक्रिय हेच माहीत नसेल तर पैसे कुठे गेले हे समजायला काही दिवस निघून जातात. म्हणून बँकेत जाऊन सरळ विचारा, माझं आधार सीडिंग पूर्ण झालंय का, NPCI मॅपिंग सक्रिय दिसतंय का, DBT साठी हेच खातं वापरलं जातंय का. खातं बंद असेल, निष्क्रिय असेल, गोठवलेलं असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. या 4 प्रश्नांची उत्तरं बँक कर्मचाऱ्याकडून स्पष्टपणे घ्या. आता पुढचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. PM किसानचे 2000 मिळाले म्हणजे नमो योजनेचे पैसे 100% खात्यात सरकतील असा अर्थ काढू नका, कारण नमो शेतकरी योजनेमध्ये लाभार्थ्यांची नोंद, आधारचा तपशील, बँकेची माहिती, जमिनीची कागदपत्र आणि तुमची पात्रता या गोष्टींवरून तपासली जाते. एका योजनेचा हप्ता मिळाला तरी दुसऱ्या योजनेतील माहितीमध्ये जर काही तफावत असेल तर तुमची रक्कम प्रलंबित राहू शकते. म्हणून मला PM किसान मिळालाय, आता काही करायची गरज नाही असं म्हणत बसू नका. eKYC तपासा, आधार बँक जोडणी तपासा, मोबाईल नंबर अपडेट करा, जमिनीच्या नोंदीतील नाव आणि आधारवरील नाव जुळतंय का हे सुद्धा बघा, कारण एका अक्षराची चूक सुद्धा तुमचा व्यवहार अडवू शकते. आता शेतकरी मित्रांनो, वेळ आली ती पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी ऐकण्याची. यादी सुरू झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव येतंय का हे तुम्ही नीट लक्ष देऊ नये का. पहिल्या टप्प्यात सर्वात आधी नंबर लागतो तो आपल्या सातारा जिल्ह्याचा. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करायची प्रक्रिया सुरू होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांना नमो योजनेचे 2000 रुपये आणि पात्रतेनुसार पीक विम्याची रक्कम मिळेल. म्हणजे ज्यांचं कमी नुकसान झालेलं आहे त्यांना 20,000 मिळू शकतात, जास्त नुकसान झालं असेल तर 25,000 आणि नुकसान जर खूपच जास्त असेल तर 32,000 पर्यंत रक्कम मिळेल. यानंतर नंबर लागतो सांगली जिल्ह्याचा. या जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करायची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील 2 जिल्हे आहेत सोलापूर आणि कोल्हापूर. या दोन्ही जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांची DBT तपासणी पूर्ण होताच रक्कम टप्प्याटप्प्याने पाठवली जाईल. काही शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी मेसेज मिळेल, काहींना दुसऱ्या दिवशी रक्कम दिसेल, तर काही बँकांमध्ये सर्व्हरच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे व्यवहार दिसायला थोडा वेळ लागू शकतो. पण घाबरून जायचं काहीच कारण नाही, कारण मेसेज न आल्याचा अर्थ पैसे आले नाही तसा होत नाही. बँक पासबुक तुम्ही अपडेट करून घ्या, मिनी स्टेटमेंट तपासा, आधारशी जोडलेली इतर बँक खाती सुद्धा तपासून बघा, कारण सरकार DBTची रक्कम कोणत्या खात्यात वळवणार आहे हे अनेक शेतकऱ्यांना उशिरा समजतं. यानंतर आहे जळगाव आणि बुलढाणा जिल्हे. या भागातील कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिकांचं नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसानाच्या प्रमाणानुसार वेगवेगळी रक्कम मिळू शकेल. कुणाला 20,000, कुणाला 25,000 तर कुणाला 32,000 रुपये मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. पण अजून यादी संपलेली नाही, कारण पुढील जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव राहू शकते. म्हणून व्हिडिओ बंद करू नका. आता शेतकरी बांधवांनो, पुढच्या क्रमांकाचे जिल्हे तुम्ही नीट ऐका, कारण या पुढच्या यादीत विदर्भातील अनेक शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा लपलेला आहे. सर्वात आधी नंबर लागतो तो अकोला जिल्ह्याचा, विदर्भातला अकोला जिल्हा. या जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर आणि मूग उत्पादक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानाच्या प्रमाणानुसार पीक विम्याची रक्कम वर्ग केली जाईल. काही शेतकऱ्यांना 20,000, काहींना 25,000 तर काहींना 32,000 रुपयापर्यंतची रक्कम मिळू शकते. यानंतर आहे वाशिम जिल्हा. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कर्ज काढलं. कुणी घरातील दागिने विकले, कुणी खत दुकानातून उधारीवर आणली, तर कुणी मागील हंगामातील पीक विम्याची रक्कम मिळेल या आशेवर नवीन हंगाम सुरू केला. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेची मदत जमा झाली तर पेरणीचा थांबलेला गाडा पुन्हा रुळावर येईल. यानंतर नंबर लागतो अमरावती आणि वर्धा जिल्ह्याचा. आता या 2 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांचाही पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता सकाळी आला आणि पीक विम्याचे पैसे 2 दिवसांनी आले तर घाबरून जायचं कारण नाही, कारण दोन्ही योजनांची तपासणी आणि निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा. या जिल्ह्यांमध्ये पावसाची अनिश्चितता आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कधी मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचतं, कधी पावसाच्या खंडामुळे उभं पीक करपतं,
कधी वन्य प्राणी रातोरात मेहनतीवर पाणी फिरवतात. अशा वेळी पीक विम्याची रक्कम म्हणजे आर्थिक मदत नसते, ती पुन्हा शेतात उभं राहण्याची ताकद ठरते. यानंतर पहिल्या टप्प्यातील पुढचे जिल्हे आहेत भंडारा आणि गोंदिया. या दोन जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना भात आणि इतर पिकांच्या नुकसानीसाठी नक्कीच मदत मिळेल. आता संपूर्ण 14 जिल्ह्यांची यादी पुन्हा एकदा ऐका, नीट लक्षात घ्या. पहिला जिल्हा आहे सातारा, त्यानंतर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया. शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर लगेच बँकेत जाऊन गर्दी करू नका. सर्वात आधी मोबाईलवरील SMS तपासा, त्यानंतर बँकेचं अधिकृत ॲप वापरून शिल्लक पहा. मोबाईल बँकिंग नसेल तर ATM मधून मिनी स्टेटमेंट काढा आणि काहीच माहिती मिळाली नाही तर बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा. कारण हजारो शेतकरी एकाच दिवशी बँकेत गेले तर बँकेच्या शाखेमध्ये गर्दी वाढते, कर्मचाऱ्यांवर ताण येतो, सर्व्हर मंद होतो आणि साधं पासबुक अपडेट करण्यासाठी सुद्धा तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या यादीत नसेल तर निराश होऊ नका. याचा अर्थ तुमचा पीक विमा रद्द झाला किंवा नमो योजनेचा हप्ता मिळणार नाही असं अजिबात होत नाही. पहिल्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांमधील तपासणी पूर्ण खात्यांना प्राधान्य दिलं जाणार. त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निधी पाठवला जाईल. आपल्या सरकारने पहिल्या टप्प्यात निधी वाटपासाठी 13 बँकांची निवड केलेली आहे. तुमची बँक यादीमध्ये येते का ते नीट आहे का? पहिला नंबर लागतो तो स्टेट बँक ऑफ इंडियाचा, त्याच्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरा नंबर आहे बँक ऑफ बडोदा, चौथा नंबर आहे युनियन बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, IDBI बँक, फेडरल बँक आणि सर्वात शेवटची बँक आहे इंडसइंड बँक. अशा प्रकारे या 13 बँकांची निवड सरकारने निधीच्या हस्तांतरणासाठी केलेली आहे. पण इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, तुमच्या बँकेचं नाव यादीत नसेल तर पैसे मिळणारच नाहीत असा अर्थ काढू नका. इतर राष्ट्रीयकृत खासगी ग्रामीण आणि सहकारी बँकांमधील पात्र खात्यांवर सुद्धा पुढील प्रक्रियेनुसार निधी वर्ग केला जाणार आहे. बँकेचं नाव यादीत असण्यापेक्षा तुमचं खातं ऍक्टिव्ह आहे का हे जास्त महत्वाचं. कारण खातं बंद असेल, KYC प्रलंबित असेल, आधार सीडिंग तुटलेलं असेल किंवा NPCI मॅपिंग दुसऱ्या खात्यावर असेल तर बँकेचं नाव यादीत असून सुद्धा तुमचा व्यवहार अडकू शकतो. काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये मिळतील, काहींना 25,000, तर जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 32,000 रुपयापर्यंत विम्याची रक्कम नक्कीच मिळेल. यासाठी 14 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला असून 13 बँकांच्या माध्यमातून निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेजाऱ्याची KYC बाकी असेल तर त्याला CSC केंद्रावर घेऊन जा. कारण गावातील एक शेतकरी अडचणीत राहिला तर संपूर्ण गावाची कमकुवत होते आणि गावातील प्रत्येक शेतकरी मजबूत झाला तर महाराष्ट्राची माती सुद्धा मजबूत होते. अशा शेती योजना, पीक विमा, नुकसान भरपाई आणि शेतकरी हप्त्यांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑल वर सेट करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.